नमस्कार. रेणुकाच रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. कसे आहात सगळे? मजेतच असाल. आज आपण रेणुकाच रेसिपीमध्ये करणार आहोत चटपटीत तक्कू. सध्या कैऱ्या खूप छान ताज्या ताज्या बाजारात आल्या आहे. त्यापासून आपण हा तक्कू बनवणार आहोत. तक्कू हा जरा वेगळ्या पद्धतीचा आहे. याची कृती तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला कळेलच. नॉर्मली तक्कूमध्ये साखर वापरली असते जास्त. पण हा लोणच्यासारखाच केलेला आहे तक्कू. इथे 1.5 किलो कैऱ्या किसलेल्या आहेत. जरा जाडसर किसणीने किसून घ्यायच्या आहेत. मसाल्यामध्ये धणे पावडर, जिरं पावडर, मीठ, तिखट, हळद हे वापरलं आहे. इथे 1.5 किलो कैरीला 200 ग्राम मीठ वापरलं आहे. मोहरीची डाळसुद्धा आहे. मोहरीची डाळ हा अतिशय इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे. थोडी काळी मोहरीसुद्धा आम्ही इथे वाटून घेतली आहे. त्याने छान खमंग अशी अ, जरा छान अशी टेस्ट येते मोहरीची. त्यामुळे आता हे सगळे मसाले एकत्र मिक्स करायचे आहे. आणि ही जी क्लिप बघता आहात मेथी परतवून घेण्याची, ती आदल्या रात्रीची आहे. अशा प्रकारे मेथी परतवून जर तू त्याची पूड केली ना, तर लोणचं चिकट येत नाही आणि खमंग पण लागतं. आता इथे तेल घेतलं आहे. त्यात जिरं, मोहरी, 4 मेथीचे दाणे आणि भरपूर असा हिंग टाकून फोडणी करून घ्यायची आहे. ही सुद्धा आदल्या रात्रीच केली कारण ही थंड झालेली हवी आहे. आता इथे आपण जे मसाले आहे ना, त्यात थोडंसं तयार केलेली फोडणी पण घालून मिक्स करणार आहोत आणि मग ती कैरीच्या किसाला लावणार आहोत. या प्रकारचं तक्कू ना मला सांगायला आवडेल, की माझी आजी आजोबांकरता करायची त्यांच्या उतारवयात. कारण त्यांना फोडी चावता यायच्या नाहीत लोणच्याच्या म्हणून. आणि हा तक्कू माझी आई खूप छान करते. ॲक्चुअली लोणचं, पापड हे प्रकार असे असतात, की ते सगळ्यांनी मिळून केले तर त्याची मजा पण येते आणि सगळ्यांना म्हणजे एन्जॉय पण करतो आपण ती प्रोसेस आणि आईच्या हातच्या पदार्थांना चव काय भारीच असते. तर आता इथे हा जो मसाला आणि तेल आहे ते पण तक्कूमध्ये आईने मिक्स करून घेतलेला आहे आणि उरलेलं तेल पण घालून घ्यायचंय. तेल सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे तेल आणि मीठ हे व्यवस्थित प्रमाणात लागतं लोणच्यामध्ये. मी तुम्हाला आधी पण मेन्शन केलं मीठ 200 ग्राम वापरलं आहे 1.5 किलोला. आता छान धुवून कोरड्या केलेल्या बरणीत हा तक्कू भरून घ्यायचा आहे. वरनं त्याला कपडा हा जरूर बांधा. कारण ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. कपडा बांधल्याने त्यात कुठल्याही प्रकारे किडाकिटकूल जात नाही आणि लोणचं छान वर्षभर टिकतं. आय एम व्हेरी शुअर हे तुम्ही तक्कू कराल ना, तर हा वर्षभर टिकणारच नाही कारण तुमच्याकडे महिनाभरातच तो संपून जाईल. इतका तो अप्रतिम आणि चविष्ट बनतो. तुम्ही पण असा तक्कू करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत एन्जॉय करा आणि आमच्या रेणुकाज रेसिपीच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील, तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये माझ्याशी शेअर करा. भरभरून लाईक्स द्या आजच्या रेसिपीला जर तुम्हाला आवडली असेल तर. अशा मस्त खमंग खुसखुशीत रेसिपी बघण्याकरता रेणुकाच रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. थँक्स फॉर वॉचिंग टुडेज रेसिपी. बाय फॉर नाव. स्टे ट्यून्ड.